ओमच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर फ्रेंड्स, ह्या लोकांनी माझा चॅनल हडपलाय आणि आता हा व्लॉग आहे हॉरर स्टोरी. तर हा व्लॉग आहे हॉरर स्टोरीचा आणि आहे बंटी. म्हणजे ऑफिसमधली एक ट्रिप असते. त्या ट्रिपमध्ये आहे ना पोरी आणि पोरं असतात ऑफिसचे आणि ते रिसॉर्टला जातात कोणत्या तरी. आणि मग पोरांची वेगळी रूम असते आणि पोरींची वेगळी रूम असते. तर काय होतं, ते पोरी आहे ना आपल्या गावचं सांगत होते आणि ना त्याच्यात आहे ना म्हणजे ते लोक थांबले जरा, पाणीचा ब्रेक घेतला आणि मधूनच आहे ना बाहेरून आहे ना खिडकीच्या बाहेरून एक म्हणजे एक झाडातून आहे ना आवाज यायला लागला कसला त्याच्या. म्हणजे त्या पोरीचं नाव आहे ना निकिता होतं. आणि मग कोणतरी बाहेरून बोलायला लागलं, निकिता पुढे काय झालं गं, निकिता पुढे काय झालं. आणि मग नंतर ते बॉयजच्या रूममध्ये गेले आणि असं असं आहे ते बोललं. आणि मग एक बॉयज त्यांच्या रूममध्ये झोपायला गेला, म्हणजे तो खाली झोपला. आणि ना मग परत मग काहीच नाही आवाज आला. मग बॉयज बोलला, काय तुम्ही पकवताय आम्हाला, काहीच नाही इथे तर. आणि मग तो बॉयज आहे ना परत आपल्या रूममध्ये गेला आणि मग परत आवाज यायला लागला. मग सगळ्या गर्ल्स आहेत ना बॉयजच्या रूममध्ये गेल्या आणि तो रूम खालीच ठेवला. आणि मग सगळे झोपले आणि सकाळी उठून ते म्हणजे आंघोळ केली आणि निघाले तसेच घरी. तर काउंटरवर जाता आणि विचारतात, आम्ही रात्री तिथून आवाज काय येत होता. मग तो रिसॉर्टवाला बोलतो, तिथे पिंपळाचं झाड होतं, तिथे ना म्हणजे नारळाचं झाड बाजूला होतं आणि तिथे ना 2 लोकांनी फाशी लावली. तेवढाच ब्लॉग होता. तर याने खूप अमेझिंग स्टोरी सांगितली आहे आणि खूप हॉररसुद्धा होती. आणि आता नेक्स्ट नंबर आहे विश्वेशचा. तर एक हे स्टोरी USA मधली म्हणजे बाहेरगावाची आहे. त्याच्यामुळे काय असतं ना, 2 हे असतात गोस्ट बस्टर्स तसं सांगतात. तर ते काय ना, ते ना भूताला पकडतात. म्हणजे ते माणसंच असतं बट त्यांना पोजेस केलेलं असतं भूतांनी. तर एक दिवशी काय आलं, त्यांना ईमेल आला एक हे नाव काय आईतून. तर ती बोलली की तो ना त्याचा मुलगा ना एकदम वियर्ड वागतोय. म्हणजे काय आलं त्याच्यामध्ये हे होतं. अच्छा, म्हणजे तो असा हे पोजेसिंग होतोय. बट तो अलग तऱ्हेचा झाला. त्याचा पहिला ॲक्सिडेंट झाला. म्हणजे तो असंच गेला, सायकल चालवत होता. तर तो 18 वर्षाचा, त्याला 14 वर्षाचा होता. कारने ठोकलं वाटतं ना. नाही, तो 14 वर्षाचा होता, सायकल चालवत होता. तर काय ना, तर पाठून एक बाईकवाला आला, म्हणजे बाईक म्हणतो कारवाला, तो एकदम फुल स्पीडने चाललं होता. तर ठक्कर आली. तर पुरी ते अंगाला हे झालं, पहिला नाव काय प्लॅस्टर झालं, पट्टी लागली. त्यानंतर तो त्याच रात्री म्हणजे जेवणानंतर जेवला पण नाही, तो काहीच नाही जेवला. त्याने कचरा डब्यात फेकून टाकला आणि जंगलात गेला. एकदम असं सुनसान होतं. त्या जंगलात बोलतात की एक भूत असतं, म्हणजे आत्तापर्यंत कोणच नाही गेले तिथे. तर तो येतच नाही 3-4 दिवस. तिकडे पोलीस पण जाते बट भेटत नाही. बट तो 2-3 दिवसानंतर एकदम 2-3 दिवस म्हणतो 2 वीक नंतर तो एकदा परत येतो आणि बोलतो, काहीच नाही बोलत. म्हणजे एकदम गपचूप जाऊन रूममध्ये बसतो. आणि तो खातो काय काहीच नाही खात. तो मीठ खातो, म्हणजे कच्चा, म्हणजे काहीच नाही. आणि ते तो एकदम वियर्ड बोलत पण नाही, काहीच नाही बोलत. बस रूममध्ये काही आवाज करतो रात्रीचा, म्हणजे असं काही मारण्याचं धम 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 तसं. तर आणि आम्ही जरा ब्रेक घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. तर तोपर्यंत बाय. ह्याची स्टोरी नंतर कंटिन्यू करूया. तर बाय. तर हाय फ्रेंड्स, आम्ही तुम्हाला मगाशी सांगितलं की आम्ही ब्रेक करून येतो 2 मिनटाचा. तर आम्ही 2 मिनटाचा ब्रेक घेतला आहे आणि ह्याची हाफ स्टोरी आता आम्ही कंप्लीट करतो. हां, तर ते लोकांनी ईमेल वाचून ते तिकडे गेले. म्हणजे ते जाम नव्हतं, रात्रीचे गेले, कारण तो रात्रीचंच बाहेर येतो रूममध्ये. तर ते रात्रीचे गेले, म्हणजे 7 वाजता निघाले. ते तिकडे पोचले 9 वाजता. लांब होतं. तर तिथे जाऊन ते एकदम जंगलामधले होतं घर. तो एकदम मध्ये होता आहे जंगलाच्या. तर त्याने नॉक केलं. एकदम पुराणं होतं, सगळं आतमध्ये प्लॅस्टिक लागलेलं. तर ते ठोकवलं. त्यानंतर ती आई आली. त्यानंतर ते बोलले, आम्ही येऊन बोलू शकतो तुमच्यासोबत, काय चाललं आहे.
ते लोक आत गेले आणि बोलले काय काय झालं आणि लय वेळ चीज आले. तो येऊन गच्चू बघत होता किचनच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे असं म्हणजे आय थिंक असं बघत असेल ना. नाही तो हे अशी दिवार होती किचनची, किचन नाही बोलवते तर ते असं तो असं लपून बघत होता. त्याचा एक म्हणजे डोळा असं दिसत ही होता. दीवार आहे आणि हा असा बघ. हां असं असं बघत होता. तर ते हाय बोलले. त्याचं नाव होतं हे नाव काय निखिल. तो इंडिया म्हणून आले शिफ्ट झाले मधले. तर कायला ते बोलायला कोशिश केली तो काय ना बोलला. तो बोलला आय कॅन सी यू एवढंच बोलला. आणि त्यानंतर तो रूममध्ये गेला आणि एकदम खडखडचा आवाज येत होता. म्हणजे एकदम हे आवाज येत होता. तर बोलतात ना आम्ही खूप घाबरतोय कारण की ह्याची जरा हॉरर वाटते आणि ह्याची पण खूप हॉरर होती आणि आता ह्याची जरा हॉरर वाटते. हळूहळू हॉरर मध्ये म्हणजे हॉरर हळूहळू होते. तर पुढचं बघूया. हा बोलतोय. हां तर ते त्या लोकांनी प्लॅन केलेलं CCTV कॅमेरा त्यांचं बोलून बोलून सगळं झालेलं. तर CCTV कॅमेरा लावून ते लोक झोपले. त्यांच्या लॅपटॉपही होत होतं. त्यानंतर तो रात्रीचे 3 वाजता तो उठला. तो असं बसले थोडा तिथे. तर तो आहे ना तो मुलगा तिचा आईचा तर काय तो ना रात्रीचा उठतो आणि इथे तिथे तो जंगलात जातो डायरेक्ट. त्यानंतर तो डायरेक्ट 5 वाजता येतो. 5 वाजता त्यांचं येऊन हातात काही असतं वास ऐक ना काय असतं बट असतं काहीतरी जनावराचंच असतं. तर आय थिंक बोन असेल. नाही माहिती बट काही असं मीठच होतं. ओके. तर बिहारची कातडी पण असते. हां तर ते काय आहे ना त्यानंतर तो झोपला पण नाही. तो इनफॅक्ट ते असा आवाज येत होता. लय आवाज येत होता. तर काय तरी झालं आमची मोबाईलची लाईट पण फ्लिकर होते. तर हे माहीत नाही काय होतं. आता जरा ही स्टेबल झाली आहे. तर पुढचं बघूया. आम्ही ही लाईटचं ठिकाण सारखं चेंज करतोय. तर चालू मी बोलणार आहे म्हणजे नाही होणार होऊ. ठीक आहे. तर ते उठून सकाळी म्हणजे 7-8 वाजता उठतात. तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता ही लाईट फ्लिकर होते. आम्हाला लय भीती वाटते. म्हणजे एवढं नाही होतं फ्लिकर. हां बॅक टू द स्टोरी. तर ते उठून बघतात लॅपटॉपवरती. ते आईला उठवतात आणि बोलतात चला बघूया. त्यानंतर ते बघतात तो जंगलात गेला. त्यांना विअर्ड नाही वाटलं म्हणजे जास्त तेच होतं रात्रीचा. त्याची आई बोलत होती रात्रीचा हरव्या जंगलात जातो आणि काहीतरी आणून खातो. हां तर त्यानंतर दुसरं डे म्हणजे ते रात्री एकदा पण रेकॉर्ड करतात. म्हणजे रात्री झोपण्याच्या पहिलं बघतात त्याच्या रूममध्ये की काय करतोय. तो असंच झोपलेला असतो म्हणजे डोळे बंद नव्हते. नंतर ते लोक गेले एकदम. त्यानंतर तो रात्री उठतो बरोबर 3:30 वाजता 3:30. तर त्यानंतर तो खाली उतरतो म्हणजे तिच्या आईचं रूम ह्याच्यामध्ये नाव काय खालच्या रूममध्ये. तर तो खाली जातो आणि हे काय बोलतात तर तुम्ही लाईट फ्लिकर होते बघू शकता. हे बघा फ्रेंड. तर आता स्टेबल जरा झाली आहे. तर काय त्यानंतर तो तिकडे जातो आणि दरवाजा तोडायला लागतो. ती बोंबलायला लागते. ती झोपली नसते बरोबर कारण तर त्यानंतर तो हसतो जरा घाबरायला नव्हतं त्याला जास्त. त्यानंतर तो तिथे जातो. ते लोक जातात खाली उठतात. तो दुसरा कॅमेरामॅन उठतो. तो उठून बोलतो चला उठ आवाज येतो. तर फ्रेंड्स लाईट गेली. लाईट चालू कर. अरे लाईट बंद झाली आपोआप. अरे तुम्ही नाही केलं. अरे मी नाही केली. आपण जरा बघूया. आली जरा घाबरायला होतं. त्यानंतर ते लोकांनी ना हे केले नाव काय म्हणजे ते खाली आले आणि ते बघतात तर त्याने दरवाजा तोडला. तर दरवाजा लोकांनी तोडवता फोर हँडने.
तर ते डोका दिलं आता बघितलं हात नाही लावलं, माझा हात इकडे होता. तर फ्रेंड्स लाईट सारखी जाते आणि आम्हाला लय भीती वाटते. तर तू फटाफट तुझी एंड कर आता, कारण की लाईट सारखी जाते. शॉर्ट फॉर्ममध्ये सांगत असं. हां तर ठीक आहे. तो कधी कधी अशी मारतो आणि ते खिडकीवरती जातो. आणि ते सकाळी येऊन बघतात ती चालतच नाही. ते लोक झोपतात. ती विचारत कसं वाटतं तिला, काय वाटत होतं, बट सकाळी तिला चालत नाही होत होतं. ती म्हणजे बोलतात ना पॅरेलाईज होतात तसं. तर ते 4th नाईट, म्हणजे शॉर्ट फॉर्ममध्ये सांगते मी. आता लाईट एकदम फ्लिकर होईल. हां 4th नाईट काय होणार, तर काय होतं, ते लोक एकदमच झोपतात. ते एकदम शुअर नव्हते, ते गाडीमध्ये झोपले, म्हणजे गाडीमध्ये असे होते. आणि एकदम 4:30 वाजता तो उठला आणि गेला आणि त्याच्या आईला जंगलात घेऊन गेला. आणि त्यानंतर काय आलं, तर ते बघायला गेले जंगलात. आणि त्या जंगलात तिची आई आणि तो मुलगा असं उभी होते पाडली. त्यानंतर ते लाईट फ्लिकर होती. येस, आम्हाला भीती वाटते कारण की लाईट फ्लिकर होते. तर स्टेबल झाली फटाफट. हां तर ठीक आहे. हां त्यानंतर ते दोघे पाठी लागतात. ते गाडीच्या जवळ होते ना, ते म्हणजे ते जंगलाच्या इकडे झाड आहे. एक झाड इथे होतं, एक झाड इथे होता. आणि मध्ये एक माणूस होता अननोन, माहीत नाही. तर तो पण असं उभा होता आणि ते दोघे उभे होते. त्यानंतर ते पाठी बघतात. आता आपल्याला काय जरा असं करावं लागणार, कारण की एक लाईट आहे पण आम्हाला एवढी भीती नाही वाटत आहे. तर हा कंटिन्यू करेल. त्यानंतर काय आलं, ठीक आहे. तर काय आलं, ते लोक पळत गेले, गाडी चालवायला लागले. ते लोक पळत गेले. ते कधी सोडलं स्वतःला, एकदम स्पीडमध्ये चालवली, हाय स्पीड एकदम. त्यानंतर त्यांच्या फॅमिली मेंबर्सशी ईमेल घेतला, तिकडच्या पोलिसला रिपोर्ट केलं. तिकडं जाऊन माहिती पडतं की तिकडे गोष्ट आहे आणि अजून पण तिथे आहेत ते. आणि त्यांच्या फॅमिली मेंबर्सला ते लोकांनी कॉन्टॅक्ट केला आणि माहिती पडलं की ही लाईट इकडे होती ना. तर फ्रेंड्स या बाहेर बसा. तर आता बसतोय आम्ही पटकन, कारण की लाईट इथे होती, डिरेक्टली तिकडे गेली आहे, म्हणून आम्हाला जरा भीती वाटते. हे काय होतं, एक पडदा चालू ठेव रे, लोक बंद कर. ठीक आहे चल. हां तर ते गेले. इथे चल. तर तसं की त्याने कॉन्टॅक्ट करण्याची लई ट्राय केली. ते लोक सांगतात ते आता आमच्याकडे कॉन्टॅक्ट नाही, फोन करण्याची खूप कोशिश केली. आणि तिथे 2 पोलीस गेले खूप त्याच रात्री. आणि त्याच रात्री ते भेटलेच ना, हे झाले गुम झाले तसंच बोला. आणि भेटलेच नाही ते नंतर खाली. त्यानंतर तिकडे हे लावलं, म्हणजे जे टेप लावतं ना पोलीस, ते चोरी झाली तेव्हा तसंच. तर त्यानंतर ते लोक बोलतात हे सगळ्या जणांची हॉरर हे होती, गोल्ड हंटिंग. तर माझी स्टोरी एंड झालेली आहे. आता मी स्टोरी बोललो पण तर फ्रेंड्स आता मी बोलतोय. आता माझी स्टोरी आहे. तर आता मी चालू करतोय आणि ही एका गावची स्टोरी आहे. तर ही एका गावची स्टोरी आहे. तर गावी काय झालेलं, एकदा ना एक माणूस होता. तो ना म्हणजे, तर थांबा आम्ही सेट करतो आणि तुम्हाला लगेच भेटतो, थांबा. तर फ्रेंड्स आता चालू करूया माझी स्टोरी. तर ही एका गावाची स्टोरी आहे. आणि गावी तुम्हाला माहितीच आहे खूप सारे म्हणजे असं हे असतात. आणि एकदा काय झालेलं, माझा फ्रेंड आहे तो ना त्याच्या गावी गेलेला. आणि त्यावेळी आय थिंक दुर्गापूजा होती, म्हणजे नवरात्रीच्या वेळी तो गेलेला. आणि कारण की तो बंगाली आहे, मग तिकडे म्हणजे जास्त जादूटोणा होतात. तर जादूटोणा म्हणजे त्याच्यावरती पण एक झाला आहे, म्हणजे समजा तुम्ही की त्याच्यावरती पण एक झाला आहे की म्हणजे ना नदीचा किनारा होता, म्हणजे तो तिथे दररोज जायचा. नदीच्या किनाऱ्यावरती ना अशी बॉटल होती. तर त्या बॉटलमध्ये बावलं होतं एक काळं, त्याचा फोटो लावलेला. म्हणजे काय माहिती त्याचा फोटो त्यांच्याकडे कसा गेला ते आम्हाला माहीत नाही. त्याने पण सांगितलं की मला नाही माहीत माझा फोटो त्याच्याकडे कसा गेला. आणि मग त्याने असा फोटो होत्या, अशी बावली होती
त्याच्यात ना असं फोटोच्या तोंडावरती ना एकदम तोंडावरती नाक आहे नाही त्याच्यावरती हे झालेलं म्हणजे पिन घुसवलेली. तेव्हाच माझ्या मित्राचं नाक आहे ना ते म्हणजे रॉड लागलेली तिकडे. आणि त्याच्यानंतर तिकडे हातावरती पिना होत्या, पायावरती पिना होत्या. माझ्या फ्रेंडला हातावरती आणि पायावरती निशाणसुद्धा आहे रॉड लागल्याचे. आणखी म्हणजे सुई एवढ्याशा बावल्याला हे होऊ शकते, मग रॉड एवढ्या मोठ्या माणसाला हे होऊ शकते ना. तर आता कंटिन्यू करतो. मग त्याच्यात सिंदूर होतं कारण की तिकडे दुर्गापूजा असते. मग तिकडे ते करते लाईट, तर तिकडे दुर्गापूजा लाईट गेली तर तिकडे लाईट गेली तर तिकडे दुर्गापूजा होते. तर दुर्गापूजामध्ये सिंदूर स्पेशली यूज करतात कारण की त्या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये दसरा पकडून 10 डेजमध्ये ती लोक सगळे जादूटोणा करून घेतात. म्हणजे जे आपले दुश्मन आहे, जसं की समजा की हा माझा दुश्मन आहे, हा बघा हा बंटी माझा दुश्मन आहे. बघा मी बंगाली आहे आणि मग मी ही अशी एक बॉटल घेणार आणि त्याच्यानंतर मग एक फोटो घेणार त्याच्यात टाकणार, पावलं घेणार, त्याला पिना टोचणार, सिंदूर टाकणार आणि एक लिंबाचा रस असा हे कर. तर असं तर मी तुम्हाला 5 मिनिटात परत हे करतो. तर फ्रेंड्स आता आम्ही बसलो आहे आणि आम्ही थांबा आता मी लाईट फिक्स करतो. ते गाईज लाईटचं हे गेलेली आम्ही करून चालू केलं. आता मी पुढची स्टोरी कंटिन्यू करतो. तर मी सांगितलं की लिंबू पिळतात आणि त्याच्यानंतर ती आहे ना म्हणजे त्याची जी फेवरेट जागा आहे ना तिथे टाकतात. जसं की समुद्राच्या किनारी, नदीच्या किनारी असं, नाही तर जे फेवरेट असं झाडं वगैरे असलं तर त्याच्या खाली टाकतात. आणि मग त्याच्यानंतर असं हे होतं. मग म्हणजे माझा लाईट झाली, लाईट मित्राचे जे छोटे काका आहेत ना त्यांचे पप्पा आहेत ना ते तुम्हाला 5 मिनिटात करतो. तर फ्रेंड्स कारण की इकडे नेटवर्क गेलेलं म्हणून आम्हाला बंद करावं लागलं. तर हां तर मी कुठे होतं ते त्याला वेगवेगळी जागेवरती टाकणार. आणि जे त्याचे छोटे काका आहेत ना त्याचे पप्पा आहेत त्यांना म्हणजे असं भूत वगैरे म्हणजे भागवायचं त्यांना असं अंगावरनं काढायचे. त्याच्यानंतर ना फ्लिकर ते लाईट. तर त्याच्यानंतर ना काय झालं माहिती त्याचे छोटे काकांना जस्ट वॉन तर त्यांना ना काहीतरी असं गोल रेखा वगैरे घालायचं असतं, नाहीतर बाळ तंत्रमंत्रवाल्या लोकांचं मरतं. मग ते करायला विसरले, गोल चक्र असतं ते विसरले. आणि तसेच एका म्हणजे त्यांचा पेशंट होता त्याच्या अंगात हे आलेलं काहीतरी ते आलेलं. मग आता फ्रेंड्स नेटवर्क गेलेलं तर आमच्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे जरा. हां तर तेव्हाच त्या क्षणी म्हणजे ज्यावेळी त्यांनी ते भूत भगवलं ना त्याच्या अंगातनं क्लायंटच्या, तर तसंच ते ना छोटे काका आहे ना त्यांच्या अंगात जाऊन निघाला. आणि ते त्या जन्माला एक आळसुद्धा नाही झालेला ते तिकडे जॉबचा. आणि मग हीच स्टोरी आहे माझी एंडिंग. तर आता परीची स्टोरी आहे. तर आता फनी असेल, आय थिंक ही फनी असेल. तर आता परी सांगते. दादाला पण माहिती आहे. आपण म्हणजे आम्ही लोक एकदा गावाला गेलो पप्पाच्या. एकदा काय झालं, मी झोपलेली, मी पप्पा आणि मम्मी आम्ही तिघं झोपले. आणि एकदम आता आबू आणि हा पण आलेला बंटी दादा म्हणजे हिची आत्या. हां माझी आत्या. तेव्हा काय झालं म्हणजे मी झोपली नव्हती, मी अशीच बघत होती. तेव्हा म्हणजे चादर ओढली होते घाणेरडी लाईट ओके बाय. आणि मग काय झालं की झोपलेली, मला वाटतं कोणती चादर खेचली भूतानी.
तर तेव्हा मला समजलं. म्हणजे मी सकाळी बोलली दादाला बोलली दादा मध्ये दाती कोणी खेचली दादा. हां मग दादा बोलला मीच खेचली ती. म्हणजे दादा आमच्या इथे झोपलेला. म्हणजे परीला घाबरवायला त्याने खाल्लं चादर खेचली. हां आणि ती अंगावर घेत होती आणि मी हळूहळू वाढायला. हां आणि मी घाबरली ना. अख्खी तर चादर मी वाढून फ्रेंड्स घेतली. मी घाबरली. लाईट आता हॉरर स्टोरी नाही सुद्धा फ्लिकर होते. तर परी तुझी स्टोरी संपली. चला गाईज, तर bye गाईज bye. चल बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर बाय.